पुढे तू किती लांब आहे ते? अरे नाही एवढंच आहे ते. आतमध्ये या ठिकाणी एक पैशांचं पाकिट हरवलेलं आहे अशोक जाधव यांचं. जर कोणाला सापडलं असेल तर कृपया त्यांनी इथे संपर्क साधावा. महत्वाचे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आहे. भाग्य नशीब आत्मा आणि दैववाद यांचा दहन उत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आणि आपण सर्व या नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार आहात. काही क्षणातच या ठिकाणी त्याचं दहन केलं जाणार आहे. नाही हो अरे अजून यायचं आहे ना, तो शिर्डी गेली ना. तुमचे कार्ड वाटून झाले का? डीजेला विनंती, जरा डीजे चालू राहूया. आपण सगळ्यांनी जोरदार नाचून या प्रिय स्वागत करायचे. सोहळ्या ठिकाणी आलेली आहे. सगळ्यांनी या पिताचं स्वागत जोरदार टाळ्यांनी केलं. जोरदार टाळ्या. उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे.
आपण म्हणायचं बाबासाहेबांचे अभियान 22 मिनिटे अभियान 22 मिनिटे अभियान 22 मिनिटे काय प्रेत यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भेटयात्रेचं स्वागत या गेटवरती होत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या यात्रेचं स्वागत करायचं आहे. त्याच्यावरती करतो का ही खालचं पुरी नाही बाबा वायर काय लिमिटेशन आहेत आमच्या काय की ही तर गरम झाल्याने वाटाले जय भीम बोला जय भीम बोला 22 मिनिटे अभियान 22 मिनिटे अभियान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी सर्व जण जोरदार टाळ्या जोरदार टाळ्यांसाठी लाजू नका कोणी जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. मी भक्ते धम्मनायक यांना विनंती करेन की आपण जो टेमा आहे ज्याने आपण या पेटाला अग्नी देणार आहोत बाबासाहेबांचे अभियान बाबासाहेबांचे अभियान सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण थोडं सगळ्यांना विनंती आहे की आपण या पेटापासून जरा लांब उभं राहायचं. सगळ्यांनी कृपया करून लांब उभे राहा थोडेसे अंगावरती उभे म्हणून जरा कृपया करून सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडं मागे मागे उभं राहायचंय. या ठिकाणी 22 प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक माननीय अरविंद सोनटके सर भंते धम्मनाथ आणि आमच्या ओबीसी महिला ज्या आहेत यांच्या हस्ते आपण या प्रेताला अग्नी देणार आहोत. इतरांना विनंती आहे की आपण कृपया करून गर्दी कमी करायची. प्रचारकांना विनंती आहे की आपण सगळ्या विनोद पवारांना विनंती की आपण सगळ्यांनी जरा कृपया करून लांब उभे राहा. ज्या क्षणांची आपण आज इतक्या दिवसांनी वाट पाहतोय भाग्य नशीब आत्मा दैववान यांची प्रेमयात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि हा अतिशय सुंदर असा क्षण ओबीसी महिलांच्या हस्ते या अंत्ययात्रेला आपण अग्नी देणार आहोत. ओबीसी महिला भाग्य आत्मा बेटाला अग्नी देणार. ओबीसी महिला भाग्य आत्मा बेटाला अग्नी देणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा 22 प्रतिज्ञा अभियान 22 प्रतिज्ञा अभियान डीजे लागला पाहिजे आणि सगळ्यांनी जोरदार नाचलं पाहिजे. कृपा करून थोडीशी जागा जरा सगळ्यांना विनंती आहे जरा मागे झाला तर फार बरं होईल. सगळ्यांनी थोडं मागे व्हायचंय. पकड त्याला वरती घे ना ओबीसी महिला भाग्य आत्मा बेटाला अग्नी देणार. ओबीसी महिला भाग्य आत्मा बेटाला अग्नी देणार.
बावी फिल्म अभियान जिंदाबाद, बावी फिल्म अभियान जिंदाबाद, बावी फिल्म अभियान जिंदाबाद. इथे एकटा सगळ्यांचा आवाज येऊ द्या. बावी फिल्म अभियान जिंदाबाद, बावी फिल्म अभियान जिंदाबाद. सगळ्यांनी अभिनयाचा कार्यक्रम होत आहे. जोरदार टाळ्या. सगळ्यांनी थोडं मागे व्हायचंय. डीजे हा नाचणार. डीजे लावा. सगळ्यांनी नाचला तरी काय हरकत नाही. आपण हा फेस्टिवल त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि आज 24 डिसेंबर 25 डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आज हा भाग्य नशीब आत्मा दैववाद भारतातून नसतो. हर्षद यांना समोर त्यांना काढ जरा बाजूला. एंडला घरी करतो मी घरी जाऊन तुम्ही उभा राहा. लाव कुठलं तर सेटिंग करायची पण आहे. जवळ करायचं लांब करायचं. हे काय हे बघा. हेच काय कुठले पण लाव चालते. आवाज तर मोठा कर पहिलं. अतिशय रंगीत आहे. मस्त करायचं आहे.
गाड्या पण जमो याला जरा बाजूला हो म्हणा जरा बाजूला हो म्हणा मागे म्हणा जरा ना झालं थोडं ओ जरा जरा इकडे 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 माणूस प्रेत दुःखी स्वातंत्र्याला नसतं हे अभिप्रेत विज्ञान विवेक विचार रुजवण्याकरता तुम्हाला या उत्सवाची सुरुवात करायची आहे विज्ञान विवेक विचार रुजवण्याची तुम्हाला या उत्सवाची सुरुवात करायची आहे भाग्य नसीब आत्मा या प्रेत यात्रेचे आणि अज्ञान अंधश्रद्धा काढण्याची तुम्हाला सुरुवात करायची आहे आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे आपल्या सर्वांना इथे पेढ्याचं वाटप करण्यात येणार आहे आपण आनंद उत्सव साजरा करत आहोत तरी कृपया आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे सर्वांचं तोंड गोड करण्यात येणार आहे तरी कृपया सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी बसून घ्यायचंय या ठिकाणी पेढ्यांचं वाटप होणार आहे पण त्याआधी या सोहळ्याला अनुसरून तिवरेकर आहेत या ठिकाणी कवी आहेत त्यांना विनंती करावी त्यांनी आपली कविता सादर करावी लवकरात लवकर अज्ञान आणि अंधश्रद्धाळू माणसाबद्दल एक कवी म्हणतो व्यसनाधीन माणसाबद्दल कवी म्हणतो प्रेत जिवंत माणसाचे जिवंत माणूस प्रेत जिवंत माणसाचे जिवंत माणूस प्रेत दुःखी स्वातंत्र्याला नसते अभिप्रेत कारण व्यसनाधीन माणूस कधीच म्हातारा होत नाही दारुडा माणूस कधीच म्हातारा येत नाही व्यसनाधीन माणूस ऐन तारुण्यामध्ये जातो म्हणून व्यसनमुक्त झालं पाहिजे अज्ञानमुक्त झालं पाहिजे आणि आपण सर्वांनी विज्ञान विचार रुजवण्याकरता आणि अंधश्रद्धा काढण्याकरता 22 प्रतिज्ञा अभियानमध्ये सहभागी झालं पाहिजे सर्वांना विनंती आहे सर्वांसाठी मिठाई वाटण्यात येणार आहे आपण कुणी मिठाई घेतल्याशिवाय जाऊ नये अशी 22 प्रतिज्ञा अभियानच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे आपण सर्वांनी तोंड गोड करावे आता कवी कृष्णा तिवरेकर हे कविता सादर करत आहे जय भीम मी आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे या अंधश्रद्धेला अनुसरून आणि या प्रसंगाला अनुसरून कृपया लक्ष द्या डोकं भणाणता अंग ते शहारे डोकं भणाणता अंग ते शहारे सदा घुमवित देव घुमारे म्हणे देवी आली अंगणात हो नाचे भर अंगणात हो देवी म्हणे देवी आली अंगात हो नाचे बघा भर अंगणात हो
नसेव काही तालमेळ नसेव काही तालमेळ असा हा हर्षल! खेळ ओ प्रवीण! निष्करण करून हाल अरे मला द्या की पेढी घे ना. होडी अंधश्रद्धेच्या दारात हो होडी अंधश्रद्धेच्या दारात हो उहू 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 आवाजाने उहू 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 आवाजाने तुला जे काय हवे ते माग म्हणे आलेली स्वर्गातून रे सखिया आलेली स्वर्गातून रे सखिया तुझे आई बाबा आले होते मला भेटाया म्हणाले दारूनी सुके मटण खाया म्हणे दारूनी सुके मटण खाया असं राही मनात जारे बाजारात असं राही मनात जारे बाजारात जर आता नाही कापलास बोकड जर आता नाही कापलास बोकड तर पुढील जन्मी तू होशील बरं का माकड देवदेवीचा कोप घडे देवदेवीचा कोप घडे देवी स्वप्नेला उजाडली आतमध्ये. अस्पृश्यतेच्या शापातून सुटका करणाऱ्या आणि मानवता धर्माची जाण करून देणाऱ्या संघर्ष जय हिमाला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय भीम. एक मालिका आहे मित्रा आणि ती 22 प्रतिज्ञाच्या पहिल्या 5 प्रतिज्ञा 6 प्रतिज्ञावरती ते एक गाणं सादर करीत आहे. या मालिकेचं गाणं आपण सर्वांनी श्रवण करायचं आहे. प्रवीण प्रवीण हो प्रवीण या इकडं बस करा. जातीचा छत्र झाला न बुद्ध धम्माचा
मानणार नाही किंवा त्यांची उपासनाही करणार नाही. देव देवता सुटल्यावर, देव देवता सुटल्यावर सुख शांती नामान नाही आमचं घर. देवधर्माच्या नावावर नसतं ताबा खर्चावर, नसतं ताबा खर्चावर, कर्ज चढतं डोक्यावर. होई जगणं हे जणजण, होई जगणं हे जणजण. अहो जाता बुद्धच्या चरणावर, अहो जाता बुद्धच्या चरणावर सुख शांती नामान नाही आमचं घर. जय भीम. आपण या कार्यक्रमाचा समारोप करत असताना एक मैत्री गीत होणार आहे आणि नंतर शेवटचं सरनेत येऊन आपला हा कार्यक्रम समाप्त होणार आहे. तरी आपण सर्वांनी या मैत्री गीतामध्ये सहभागी व्हायचं आहे. तोच बोलला नाव संपल्यानंतर. बोलला बाबा. 3 मिनिटं राहिले आता फक्त. अरे आहे लॅपटॉप नाही कव्हरेज आहे ना तिकडे. कसं करतो या भुवरी भुवरी आयते राहो सुखाने मानवते. या भुवरी भुवरी आयते. कल्याण हो माझे तुझे कल्याण शत्रूच्या मित्राचे. कल्याण हो माझे तुझे कल्याण शत्रूच्या मित्राचे. कल्याण हो या साऱ्यांचे, कल्याण हो या साऱ्यांचे. ही भावना अंतरियारुजे अंतरियारुजे. आहो सुखाने मानवते. या भुवरी भुवरी आयते आहो सुखाने मानवते. या भुवरी भुवरी आयते. वर्णाचा धर्माचा वादेशाचा भेद नसे मानसा मासाचा. वर्णाचा धर्माचा वादेशाचा भेद नसे मानसा मानसाचा. विश्वात लया साऱ्या जीवांचा, विश्वात लया साऱ्या जीवांचा. बुद्धी छोटी आहे परंतु कीर्ती महान आहे. या तरुणाने 9 डिग्र्या घेतलेल्या आहेत. आता त्या डिग्र्या सांगण्यासाठी माझ्याजवळ वेळ नाही, परंतु तो एक चांगला लेखक आहे, समीक्षक आहे, विचारवंत आहे आणि आंबेडकरी चळवळीचा घेतलेला ध्यास आहे.
असा या ध्यासाला मी आमंत्रित करण्यापूर्वी इथे अनेक मान्यवर आलेले आहेत. त्यामध्ये विचारपीठावर असणारे आमचे गजबे साहेब आहेत. प्रेक्षकामध्ये माझे प्रशासकीय अधिकारी रतन बनसोडे साहेब आहेत. प्रचारक त्रिभुवन गुरुजी आहेत. विवेक मोरे आहेत. टायगर भिसे आहेत. विश्वविद्यालयाचे रामटेके आहेत. पॉलिटिकल पॉवरचे जितेंद्र निकालचे, ऑल इंडिया SC ST OBC संघटनेचे इंडियन नेव्हीचे अध्यक्ष RR भंडारे आहेत. विनोद खोब्रागडे आहेत. अनेक मान्यवर मंडळी आहेत. अर्थतज्ञ SS यादव साहेब आहेत. अनेक राहिलेली नावं काय असतील या कार्यक्रमामध्ये ज्यांनी योगदान घेतलेलं असेल परंतु त्यांना बोलायला संधी मिळाली नसेल त्या सर्वांची मी इथे दिलगिरी व्यक्त करून याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावे. जय भीम बांधवांनो, 22 प्रतिज्ञा देऊन तुम्हाला आणि मला ज्यांनी बुद्धाच्या वटीत टाकलं ते आपले क्रांतीनायक विश्व विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी अभिवादन करतो. 22 प्रतिज्ञा अभियान 22 प्रतिज्ञा हा राजमार्ग 22 प्रतिज्ञा अभियानाद्वारे आपल्या समोर पूर्ण जगात त्याचा धम्म प्रचार करत आहे. ते माननीय इन्कम टॅक्स कमिशनर आणि आम्हाला प्रेरणा देणारे आमचे आदरणीय अरविंद सोनटक्के सर व त्यांच्यासोबत आम्ही सर्व सहकारी या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि या भाग्य आत्मा प्रेत या फेस्टिवल हा भारतात प्रथम सुरू करणाऱ्या आणि त्याचा अध्यक्षपद मला देऊन या जाणकारांनी तुम्हा सर्वांसोबत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या सर्व जागरूक जाणकारांना मी धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत नव्या संस्कृतीचं नव्या जीवनाचं आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात कृती पाहायला भेटली. या फेस्टिवल कार्यक्रमात प्रज्ञा मंचावरील आदरणीय भंते धम्मनाथ आणि सर्व भंतेगण, प्रज्ञा मंचावरील सर्वच मान्यवर आणि या भाग्यनशीब आत्मा दैवाला प्रेताला ज्यांची काळजी जाणणार आहेत ते OBC महिला या सर्व महिलांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि ते 365 दिवसाचे कर्मकांड ठोकरून आपल्या बौद्ध धर्मात प्रवेश करणार आहेत. आपण सर्वांनी या OBC बांधवांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. जागरूक बांधवांनो, जी माणसे भूमिका घेतात ती विचाराने एकरूप होतात आणि आज हे आपल्याला प्रत्यक्षात पाहायला भेटलेलं आहे. प्रज्ञा मंचावरील सर्वच जाणकार विचारवंतांनी आपल्याला जे विचार दिलेले आहेत त्या विचाराचे आपण गंभीरपणे चिंतन करावं, मनन करावं आणि आपण आपल्याला लागलेल्या रोगातून मुक्त व्हावं. जे जे बाबासाहेबांनी नाकारायला सांगितलं ते आपण नाकारलं पाहिजे. आणि आज एक अशी विचित्र संस्कृती आपल्या समाजात डोकावून पाहत आहे, धम्माला पोखरून पाहत आहे. त्यासाठी हा बाबासाहेबांनी दिलेला 22 मार्गाचा आत्मदीप भव हा मार्ग स्वीकारावा आणि स्वतःला प्रबुद्ध बुद्धिवादी असे स्थापित करावं. ज्या बाबासाहेबांना 86 वर्षापूर्वी मनुस्मृती महाडीचे जाणली परंतु तिचे रोग, तिचे संस्कार, तिची संस्कृती आजही आमची लोक हाडीमाती घेऊन निर्वत आहेत. त्याचं हे प्रतीक आहे. बांधवांनो, तोंडातून आपण क्रांतीचे विचार बोलतो परंतु मनातून दैववादाच्या साथीचा रोग घेऊन आपण वावरतो. हे आपल्या प्रत्यक्षात रूप आहे. म्हणजे ज्या बाबासाहेबांना
आपलं आयुष्य ज्या व्यवस्थेविरुद्ध खर्च केले आणि आपल्याला मानव म्हणून नोंद केली त्यांच्याप्रती आपण कोणती कृतज्ञता व्यक्त करतो. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करतो की या अस्तित्वात नसलेल्या परंतु मानवतेला लागलेल्या या रोगापासून सर्वत्र मानवतेला रोगमुक्त करण्यासाठी हा सण, हा उत्सव, हा भारतातच नव्हे तर संबंध जगभर आपल्याला लावावा लागेल, तो रुजवावा लागेल. बांधवांनो, हा सण मी भारतात 1000 ठिकाणी लावेल. तुम्हाला सुद्धा या सणाचं बीज भारतात कमीत कमी 50 ठिकाणी लावायचं आहे. हा लावून आपण या भाग्य नशीब आत्मा या संस्कृतीला मुलातून आपण नष्ट करूया आणि संबंध भारत, संबंध जग प्रबुद्ध करूया. जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं तो बुद्धिवादी भारत घडूया. मला तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं आणि सर्वांना त्यांची नावं राहिली असतील त्यांना मी राहून गेले असतील कदाचित त्यांना मी या ठिकाणी शाब्दिक आभार मानतो आणि मी माझं अध्यक्षपद या ठिकाणी इथेच थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम, जय 22 प्रतिज्ञा अभियान. जरा जोरदार टाळ्या, जोरदार. आणि यानंतर आपण अथक परिश्रमानंतर ज्या क्षणाची या ठिकाणी वाट पाहत आहोत आणि त्या सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या सोहळ्यास आपण सुरुवात करत आहोत. आपल्या ओबीसी मराठी जवळ उपस्थित आहेत. मी त्यांचे नाव घेते, त्यांनी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट आयुष्य मोर्या, जेव्हा तिरडी निघणार ना तेव्हा गाड्या डीजे या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रेताजवळ यायचंय. कृपया करून कोणी गर्दी करू नये, सगळ्यांना विनंती आहे. कोणी गर्दी करायची नाही. सर्व माझ्या ज्या धम्म भगिनी आहेत त्या सगळ्यांना विनंती करेन की आपण या प्रेताजवळ उभं राहायचंय. त्या प्रेताची आपण अंत्ययात्रा या ठिकाणी काढणार आहोत. मित्रा ठेवतो ओबीसी समाजाच्या आपल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आता ज्या ऐतिहासिक क्षणांशी आपण तर यामध्ये आम्हाला खूप सारे असे वाईट गोष्टी समोर आल्या की माणसाच्या मेंदूवरती इतका वाईट परिणाम झालेला आहे. या मनुस्मृतीने, या मनुलोकांनी इतका वाईट परिणाम केलेला आहे की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात जेव्हा त्यांच्या हातातले दंडे दोरे कापले जातात. आम्ही प्रसंग सांगतोय, एक माणूस स्वतःच्या मुलीच्या हातामध्ये टाईट होता, दंडा दोरा होता, नवसाचा होता तो. तर तो कापण्यासाठी त्यांना आम्ही पुढे बोलवलं. तेव्हा अक्षरशः तो माणूस म्हटला की नाही नाही कापायचं नाही, ही माझी मावशी आहे, म्हणजे तिचा पुनर्जन्म झालेला आहे, तर कापू नका, कापलं तर ती आजारी पडेल. आणि जेव्हा कापलं आम्ही म्हणून हे असं काही नाहीये, 22 प्रतिज्ञा हातामध्ये दिल्या, काहीतरी कापून टाकला. अक्षरशः तो माणूस रडायला लागला. म्हणजे मनुवाद्यांनी त्याच्या मनावरती, त्याच्या मेंदूवरती इतकं असं गोंधळ केलेला आहे, म्हणजे सर्व गोष्टी इतक्या त्याच्या मनावर रुजलेल्या आहेत की तो इतका घाबरलेला आहे. हे जेव्हा कापलं तेव्हा त्याला असं वाटलं की नाही हे कापलं तर माझ्या मुलीला काहीतरी आजार होईल, रोग होईल. पण अशा गोष्टीतून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. आणि ह्या सर्व रोगांवरती जर एकच उपचार असेल तो एकच आहे, 22 प्रतिज्ञा. आणि आम्ही सर्वांना सांगू इच्छितो 22 प्रतिज्ञा अशा सर्व रोगांवरती एक उपचार आहे, तर तो सर्वांना द्या आणि सर्व रोगमुक्त होऊया. बौद्ध व्हा, शुद्ध व्हा, बौद्ध व्हा. जय भीम. अतिशय मार्मिक आणि ज्याची गरज सध्या आम्हाला आहे असं थोडकंच पण अतिशय प्रबोधनात्मक बोललेली आहे. जरा जोरदार टाळ्या. खरं तर तरुणच आता हा जो रथ हा अंत्ययात्रेचा आहे किंवा आज जो सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतो हीच लोक पुढे घेऊन जाणार. त्यानंतर मी प्रदीप जाधव यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत थोडक्यातच इथे व्यक्त करायचं.
जय भीम मित्रांनो, मी 22 पतीच्या अभियानाचा मुख्य प्रचारक प्रदीप जाधव आपल्यासमोर 2 शब्द मांडणार आहे. आजच्या या 24 डिसेंबर रोजी आपण बौद्ध धामामध्ये जो नवीन उत्सव सुरू करत आहोत याच्या प्रथमतः सर्वांना मी सदिच्छा देतो. त्याचप्रमाणे मी या 22 पतीच्या अभियानाकरिता आणि आपल्या सर्व बांधवांकरिता जी छोटीशी कविता लिहिली आहे ती मी सादर करणार आहे आणि हे माझं भाषण असेल असं समजावं. अहंकाराला पेटवू चला रे, बाबांचे स्वप्न साकार करू चला रे. अहंकाराला पेटवू चला रे, बाबांचे स्वप्न साकार करू चला रे. 22 पतीच्या अभियानात सामील होऊन सारे धम्मचक्र गतिमान करू चला रे. धम्मचक्र गतिमान करू चला रे. बाबांनी दिला शुद्ध धम्माचा निर्मळ धरा. बाबांनी दिला शुद्ध बुद्ध धम्माचा निर्मळ धरा. त्यात आहे 22 पतीच्या दुधाच्या धारा. त्यात आहे 22 पतीच्या दुधाच्या धारा. शुद्ध व्हा बुद्धवाचा दुमडूला नारा. शुद्ध व्हा बुद्धवाचा दुमडूला नारा. चला 22 पतीच्या अभियानातून देऊ आपण उतारा. चला 22 पतीच्या अभियानातून देऊ आपण उतारा. जिथे देववाद आत्म्याला नाही थारा. जिथे देववाद आत्म्याला नाही थारा. जिथे आहे स्वाभिमानी जिव्हाळा. जिथे आहे स्वाभिमानी जिव्हाळा. 22 पतीचे अभियान हात करा धम्मप्रवाहाचा शुद्ध धरा. धम्मप्रवाहाचा शुद्ध धरा. जय भीम. अतिशय सुंदर. यानंतर मी सोनालीजींना विनंती करेन की तुम्ही पुन्हा एकदा विचारपीठावर यायचं. 2 मिनिटं लवकर. आणि मला वाटतं खऱ्या अभियानाचं 22 अभियानाचं काम जर कोणी करत असेल जर तुम्ही सगळ्यांसमोर तर बरं होईल. जोरदार टाळ्या यांच्यासाठी, कारण स्वतःच्या लग्नपत्रिकेवरती 22 पतींना अतिशय मनापासून छापल्या म्हणून यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचंय. मी नीलम कांबळेला विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करायचं. जोरदार टाळ्या, जोरदार. आणि यानंतर मी प्रियंका यादव यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रत्येक नगरात प्रत्येक घरोघरी 22 पतींना पोहोचल्या पाहिजे. त्याचं कारण की आम्ही 5 आणि 6 डिसेंबरला बघतो अक्षरशः अनेक गावागावातून लोक येतात. त्यांना 22 पतींना म्हणजे काय हेच माहीत नसतं. त्यांना बाबासाहेबांनी फक्त आपल्याला धर्म दिला आहे आणि आपल्याला संविधान दिलं आहे एवढंच माहिती आहे. पण 22 पतींना नेमकं काय आहे जेव्हा आम्ही त्यांना समजवतो तेव्हा ते लोक सांगतात अरे आम्हाला आता माहितच नव्हतं हे बाबासाहेबांनी दिलंय. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक घरोघरी 22 पतींना पोहोचल्या पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या खांद्यावर हे ओझं घेतलं पाहिजे की 22 पतींना अक्षरशः आपण मुंबईत मुंबईत आहे 22 पतींना आहे पण घरोघरी जे अशिक्षित आहेत त्यांच्यापर्यंत 22 पतींना पोहोचल्या पाहिजे आणि आपलं काम खूप छान होत आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. जगमुदाय जय भीम. यानंतर मी 22 पतींना अभियानाचे प्रचारक विनोदजी पवार यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. पण त्याआधी अजून एक आमचा धर्म बांधव आहे तो म्हणजे प्रवीण खरात यांना देखील मी विनंती करेल आपण विचारपीठावर यायचंय. यांनी देखील आपल्या लग्नपत्रिकेवरती 22 पतींना छापण्याचं महान कार्य केलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या हात वरती करून आपण जोरदार टाळ्या वाजवल्या. जोरदार. मी म्हणताना विनंती करेन की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर विनोद पवार. सर्वांना सविनय जय भीम. विश्व कल्याणाचा मध्य मार्ग सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, त्यागाला, कष्टाला
विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे विचारपटावर बसलेले सर्व मान्यवर बनते धर्मनाथ आणि या 22 पत्ते अभियानाचे प्रणेते अरविंद सोनटक्के सर, तसेच तुम्ही आलेली जनता जी वैचारिक बुद्धी घेऊन ते आलेली आहे त्या सर्वांना समजले जाईल. आम्ही जे 22 पत्ते अभियानात काम करतो त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 22 पत्ते आम्हाला तुम्ही पहिल्यांदा सांगितलंच होतं. अरविंद सोनटक्के सर हा एकच माणूस आम्हाला असा मिळाला की जिथे जातो तिथे 22 पत्ते सांगतो. या अगोदर बाबासाहेबांचं जीवन, बाबासाहेबांनी किती दुःख बोललं, किती दुःख सोसलं तेच फक्त सांगायचे लोक. पण त्याने दिलेले काय आहे आपल्याला, जे देशाला काय दिलं आहे त्याच्याबद्दल कोण सांगत नव्हतं. तर त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही या अभियानात जुळले गेलो. मी जास्त बोलणार नाही कारण या भूतलावर भाग्य, नशीब, आत्मा, दैववाद, अंधश्रद्धा, अहंकार या जो लागलेली कीड आहे. एक मिनिट पकडतो का भाई, पाणी पितो मेंदूतून आपल्याला काढायचं आहे एवढं पकडतो का? आणि जास्त बोलणार नाही. फक्त माझी छोटीशी कविता मी सादर करतो. 22 प्रतिज्ञा अभियानात सर्वांचे स्वागत आहे. 22 प्रतिज्ञा अभियानात सर्वांचे स्वागत आहे. हाच मानवी कल्याणाचा खरा मार्ग आहे. हाती घेतली ब्रह्माची ज्योत पेटवली आहे. हाती घेतली ब्रह्माची ज्योत पेटवली आहे. चला पेटवून नवा प्रकाशाची नवी वाट आहे. दावला आहे बाबांनी मार्ग बौद्ध धम्माचा. दावला आहे बाबांनी मार्ग बौद्ध धम्माचा. आधार आहे त्यांचा आम्हा जगण्याचा. 22 प्रतिज्ञा आम्हा औषध कैसे दिले. 22 प्रतिज्ञा आम्हा औषध नसा नसा फिरवा बाबा ऐसे. नशीब, आत्मा, दैववाद, अहंकार. नशीब, आत्मा, दैववाद, अहंकार हे 20 विचार जाळून यावे. शुद्ध व्हा, बौद्ध व्हा हा देव ऐसा नारा. 22 प्रतिज्ञा सर्वांनी अंगीकारू यावे. 22 प्रतिज्ञा सर्वांनी अंगीकारू. जय 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक उषा कौशल यांना मी विनंती करेन त्यांनी 22 प्रतिज्ञा अभियानाबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे. त्याआधी मी सर्व कुठेही असतील त्यांनी विचारपीठावर संपर्क साधावा. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या व्यक्तींनी मानवतेसाठी आणि धर्माच्या प्रचारासाठी काम केलं त्या सर्वांना माझं अभिवादन. आता सर्वांनी आपला अनुभव सांगितला तर मला नाही वाटत की मी पुन्हा काही वेगळं सांगू आम्ही काय काय करतो 5 डिसेंबरला. जस्ट मी एक सांगू इच्छितो जिथं म्हणजे इथे जेवढे काही लोक आलेले आहेत तर हा एक प्रकारचं मी रिव्हॉल्युशन करतोय. आत्तापर्यंत जेवढे काही इतिहासमध्ये रिव्हॉल्युशन झालेले आहेत, हिटलरचं घ्या, स्टॅलिनचं घ्या, लेनिनचं घ्या, तर लोकांसमोर म्हणजे काय करायचं असं एक पर्याय नाही आहे. आता हे जे आपण प्रयोग करतोय भाग्य, नशीब, आत्मा, दैववाद, सो दिस इज नॉट अप टू ओनली बुद्धिझम. हे सर्व धर्मामध्ये आहे, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू. तर आपण आता इथं जेवढे काही लोक आहात तर एक रिव्हॉल्युशनचं तुम्ही पार्ट आहात, हिस्ट्रीचा पार्ट आहात. तर मला असं वाटतं की भाग्य, आत्मा, नशीब, दैववाद या रोगापासून मुक्त होऊया आणि मानवतेला या रोगापासून मुक्त करूया. इथं हा आपण एक डान्स धरूया. सेकंड थिंग म्हणजे इथून आता जेवढे काही लोक आलेले आहेत तर तुम्ही कुठं रोडाने जाल, इकडे जाल, तिकडे जाल, तर कोणी विचारेल तुम्हाला कुठं गेले होते काय. तर म्हणजे हा एक असं ऐतिहासिक आहे की सर्व हॅपीली म्हणेल की मी भाग्य, नशीब, आत्माच्या प्रेताला गेलो होतो. तर किती छान वाटेल. म्हणजे हा ऐतिहासाचा असं एक आहे की तिथं सर्व हॅपीली सेलिब्रेट करणार, जो की भाग्य, आत्मा, नशिबाचं जे आमच्यासमोर एक प्रतीक ठेवलेलं आहे. ॲक्च्युली तर बुद्धांच्या हातातलं आम्ही काढलेला मड आहे 5-6 डिसेंबरला. आणि तुम्ही घरी गेल्यावर म्हणजे आपली म्हणजे ताई, आपली बायको, आपले कोणी विचारेल की तुम्ही पेटावरून आले, ते काय विटाळ करतात, ते अंधश्रद्धा, कपडे धुवा, आंघोळ करा. तर हा एक असा सण आहे की तुम्हाला कपडे धुवायची आवश्यकता नाही. घरी जाऊन हक करा आपल्या बहिणीला, जे काही तुमच्या फ्रेंडली आहे, आणि त्यांना हॅपीली मेसेज द्या. आणि
जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं हा मेसेज स्प्रेड करा. आणि आम्हाला हा भारतालाच लागलेला रोग नाही आहे, तर हा पूर्ण जगाला लागलेला रोग आहे. तर इथं आपण संकल्प करूया की मानवतेला या रोगापासून मुक्त करूया आणि सारा जग धमाने करूया. एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. जय भीम, नमो बुद्धाय. गाझियाबाद यूपीमध्ये 22 प्रतिज्ञाचे अभियानाचे मोठ्या प्रमाणात काम चालवत आहे. असे आपले एक मुख्य प्रचारक तरुण विरुद्ध हे 22 प्रतिज्ञा अभियानाबद्दल आपले मनोगत व्यक्त करते. नमो बुद्धाय. जय भीम. मेरा नाम तरन बोध है, मैं गाजियाबाद से हूँ. कुछ साल पहले की बात है, एक जगह एक शोर शराबा सुनाई दे रहा था. क्या था? अम्बेडकर पागल हो गया, अम्बेडकर पागल हो गया, अम्बेडकर पागल हो गया. ठीक है, ऐसा शोर शराबा सुनाई दे रहा था. और यही का अपने महाराष्ट्र का ही सीन था. सबको पूछ रहे थे कि ऐसा क्या हो गया भाई, इतने पढ़े लिखे आदमी को, तुम्हारा ही आदमी है, तुम ही लोग कह रहे हो कि अम्बेडकर पागल हो गया, पागल हो गया. आज ही की शाम थी और कुछ लोग बोल रहे थे अम्बेडकर पागल हो गया, कल को मनुस्मृति को जलाने जा रहा है. तो आज हम लोग पागल हो गए खुशी से, क्योंकि हमारे इस डेड बॉडी को जलाने जा रहे हैं उसी मनुस्मृति की याद में जो हमारे बाबा साहब ने जलाई थी. और ये डेड बॉडी, इसका फोटोग्राफ ले जाते, इसकी फिल्म ले जाते, मैं अपने गाजियाबाद में दिखाने वाला हूँ. हमने एक छोटी सी स्टार्ट की थी. डेड बॉडी तो नहीं, कुछ तस्वीरें जलाई गई थी. और ये डेड बॉडी जगह जगह जलनी चाहिए, क्योंकि ये वो कलंक है जिसकी वजह से हम बाबा साहब को नहीं जान पा रहे. बाबा साहब को जानना है तो इस चश्मे को उतारना होगा, जिसकी वजह से हमें सब हरा हरा नजर आ रहा है कि ऐसा ना ही भेदभाव है ना ही अंधविश्वास है. क्योंकि जब तक बाबा साहब को भी मनुस्मृति इसलिए जलानी पड़ी क्योंकि वो असफल हो गए थे लोगों को समझाने के लिए इंटेलेक्चुअल बातें, क्योंकि ये हमें कुछ जलाने की जरूरत नहीं है. मनुस्मृति गलत है, तुम इसे मत मानो, तुम इसकी बातों को मत मानो. पर लोग समझ ही नहीं रहे थे कि कुछ भी सही है तो किताब ही, बाबा साहब है तो किताब ही, किताब का मान नहीं करते, किताब का सम्मान करना चाहिए. कुछ भी सही, देवों की लिखी वाणी है, आप सब कुछ ठीक करते हो, लेकिन ऐसा कुछ नहीं, कुछ तो सच्चाई होगी इस बात में. तो उस सच्चाई को उन लोगों के मुंह पे थप्पड़ मारने के लिए बाबा साहब ने उस मनुस्मृति को एक एक पेज पढ़ पढ़ के सुना के आग लगा दी थी कल के दिन. तो आज उसकी पूर्ण स्मृति के दिन में हम सबको बहुत खुशी मनानी चाहिए. इस चिता की फोटो ले जानी चाहिए. इस चिता के सामने यदि कोई नाचना गाना चाहे तो नाच गाना भी करो, क्योंकि इससे ज्यादा खुशी का मौका हो ही नहीं सकता, क्योंकि इन अंधविश्वासों की लाश हम जलाने जा रहे हैं. और यही शुरुआत हमें भारत के हर कोने कोने में करनी है. और एक दिन ऐसा जाना है कि नेशनल ज्योग्राफी चैनल पर स्पेशल प्रोग्राम आए और जिसमें दिखाया जाए कि देखो इंडिया में दिस इज हैपनिंग इन इंडिया. दैट्स इट. नमो बुद्धाय. जय भीम. या सर्व तरुणांकडे पाहिल्यानंतर बबन सर्वदे यांची कविता आठवते. सारेच काही संपले असे नाही, सारेच काही संपले असे नाही, इतक्यातच मागे सरायचे नाही, इतक्यातच मागे सरायचे नाही. उठून येत आहे नवी पिढी, उठून येत आहे नवी पिढी. अंधश्रद्धेचे बोध कायमचे गाणायचे आहे, अंधश्रद्धेचे बोध कायमचे गाणायचे आहे. 22 प्रतिज्ञा अभियानाच्या वतीने हा जो आगळा वेगळा सोहळा, या सोहळ्याला अध्यक्ष एक तरुण आहे, परंतु